बंधुजन हो, पुन्हा एकदा या सकाळच्या वेळेमध्ये तुम्हा सर्वांचं या सकाळच्या मननामध्ये स्वागत करतो। आजचा जो मनन आपण करणार आहे इब्री लोकासपत्र या ठिकाणी पौल इब्री लोकांना जे लिहित आहे त्यातून आपण वाचणार आहोत। इब्री लोकासपत्र 3 अध्याय 12 वचनापासून 13 वचनापर्यंत। बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देणे इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा। जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा। हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये। आजच्या दिवसामध्ये परमेश्वराला आज आपण सोडू नये। इतकं अविश्वासाचं मन, दुष्ट मन आपल्यातील कोणाचंही असू नये म्हणून जपा। म्हणून आज म्हटलेला जो वेळ आहे या वेळेमध्ये प्रतिदिवशी देवाचा बोध घ्या। हेतू हा की पापाच्या फसवणुकीने आपल्यातील कोणीही कठीण होऊ नये। वाचलेलं वचन तुमच्यासाठी मार्ग दाखवणारं, आशीर्वाद देणारं आणि आजच्या दिवसामध्ये देवाच्या सानिध्यात राहणारं असं ठरो। वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो। जर तुम्हाला वाचलेलं वचन आवडलं असेल आणि तुम्हाला देवाच्या वचनाचा आणखी कोणाला गोष्टी सांगायच्या असतील, हे जे वचन आज आपण वाचलं तर इतरांनाही हे आमचं चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा। थँक्यू।